जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक क्रमांक 31 ते 35 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. हे श्लोक आपल्याला सेवा, नम्रता, अंतःकरणाची शुद्धता आणि देवभक्तीचे खरे स्वरूप शिकवतात. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापी बळे आगळा सर्व गुण. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्या देवाने आपल्या भक्तांना मोठ्या संकटातून सोडवले आहे, जो पराक्रमी आहे, अपार बलवान आहे आणि सर्व सद्गुणांनी परिपूर्ण आहे, ज्यांचे स्मरण पार्वतीसह शंकरी करतात, अशा प्रभू रामाचे जे खरे भक्त आहेत, त्यांना प्रभू राम कधीही उपेक्षित ठेवत नाही. अहिल्या शिया राघवे मुक्त केली, हृदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता श्रेणी वेदवाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भगवान रामांनी अहिल्या शिळेला मुक्त केले. रामाच्या चरण स्पर्शाने ती दिव्य झाली. ज्यांचे गुण वेद सुद्धा गातात, अशा रामांचे भक्त कधीही दुर्लक्षित राहत नाही. वसे मेरुमांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनिदास दोन्ही, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मेरू पर्वत, सूर्य, चंद्र, तारे, मेघ हे सर्व या सृष्टीत स्थिर आहेत. रामांनी आपल्या सेवकांना अजरामर केले. अशा रामदासांवर कधीही राम दुर्लक्ष करत नाही. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवा हे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, राम स्वरूप कधीही कोणाची उपेक्षा करत नाही. जो मनुष्य हे सत्य मानत नाही, तो अज्ञानाचा भार डोक्यावर वाहतो आणि निर्थक गोष्टी बोलतो. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यासी रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्यांच्या अंतःकरणात जसा भाव असतो, तसाच देव त्यांच्या अंतःकरणी वास करतो. जो अनन्य भक्त आहे, त्याचे रक्षण धनुष्यधारी प्रभू राम स्वतः करतात. असे हे श्रीराम समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक, जे आपल्याला निष्ठा, भक्ती आणि अंतःकरणातील भाव यांचे महत्त्व समजावून सांगतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.